नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आता लवकरच ही सगळी गार्डनची कामं करून घ्यावी लागणार आहेत आणि रिपॉटिंग वगैरे सगळी करून घ्यायची। हे वेली वगैरे आहेत त्यांना सगळं दुरुस्त करावं लागणार आहे। म्हणूनच मी 2-3 दिवस झालं याला पाणीच नाही दिलं। ब्रोकन हार्ट मॉन्स्टेरा या नावाने ओळखलं जाणारं हे खूप सुंदर इंडोर प्लांट। तसं बेंगलोरचं क्लायमेट खूप छान असल्यामुळं मी खूप 2 प्रकारे याला वाढवलेलं आहे, अंगणात ठेवलेलं आहे। हॉलमध्ये मात्र याचं छोटे कटिंग्स मी ठेवते। 2-3 दिवस पाणीच नाही दिलं कारण याचं रिपॉटिंग करायचं होतं मला आणि आणखीन एकदा त्याला छान वाढवायचं होतं। जवळजवळ हे माझ्या उंचीचं म्हणजे 5 फुटा एवढी उंची झाली होती, पण ते आता त्याला खत वगैरे व्यवस्थित न मिळाल्यामुळे आणि आता येणाऱ्या पावसाळ्याची तयारी म्हणून मी म्हटलं चला त्याचं आता रिपॉटिंग करून घ्यावं, तर त्याचीच तयारी चालू होती। खूप सुंदर प्लांट आहे आणि याच्याचबद्दल मी तुम्हाला एक 4-5 पॉईंट सांगते की जेणेकरून तुम्हीसुद्धा तुमच्या अंगणात त्याचा समावेश करून घ्या। एक तर हे प्लांट आहे महागाचं आहे। जर तुम्ही विकत आणायला गेलात तर मग त्याच्या साईज वाईज त्याचे प्राईज आहे। जर मोठं साईजचं घेतलं तर बऱ्यापैकी पैसे द्यावे लागतात, पण छोट्या साईजचं तुम्ही आणून स्वतः वाढवणार असाल तर कमी किमतीत मिळतं। आणि याची काळजी म्हणाल तर पाणी याला रोज नाही घालायचं। हे जी ओली माती आहे तेवढ्या ओल्या मातीवरच ह्याचं काम चालून जातं। परत याला खत पाणी म्हणाल तर मी याला जास्त खत देतच नाही। जे किचन वेस्ट आणि गार्डनचं वेस्टपासून जे तयार झालेलं खत आहे त्याच्यात मी याला लावताना सुरुवातीला लावते आणि जे नेहमी देताना पाणी जे आहे ते पाणी तांदूळ डाळी जे धुतलेलं असतं ना ते द्यायचं पाणी। मग तुम्हाला एक्स्ट्रा असं खताची गरजच नाही लागणार, कारण याला रिपॉटिंग करणं सारखं शक्य नसतं। वेल असल्यामुळं मोठं वाढत असल्यामुळं याला तसं पाणी दिलं की डायरेक्ट त्याला मातीतून खत अगदी पाण्यातर्फे त्याला मिळून जातं। तुम्ही याला वेलीसारखं वाढवणार असाल तर कोको स्टिकचा उपयोग करून खूप छान वाढवता येतं आणि याची जर व्हरायटी म्हणत असाल तर खूप छान सुंदर पानं त्याची असतात आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये हे दिसून येतं। तर चला भेटूया, बाय बाय।